और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवली ते ठाणे दरम्यान वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला असताना भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत प्रायोगिक तत्वावर आजपासून डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव सर्कल ते ठाणे माजीवाडा जंक्शन दरम्यान बस सेवा सुरू करण्यात आली आहे। डोंबिवली आमदार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बसला झेंडा दाखवला आणि बस ठाण्याच्या दिशेने रवाना झाली। दरम्यान यावेळी आपल्या भाषणात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्ही सर्व एकत्र आल्यानं बऱ्याच लोकांना गुदगुले होणार आहेत असा टोला लगावलाय। त्यामुळे एकच हशा पिकला। तर हा टोला नक्की कोणाला होता याची चर्चा आता सुरू झाली आहे। या बस सेवेचं किमान भाडं फक्त 5 तर कमाल भाडे 20 रुपये। स्वस्त आणि लोकलपेक्षा सुरक्षित असा हा उत्तम पर्याय आता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहे। नियमित वेळापत्रकानुसार डोंबिवली व ठाणे येथून बस सुटणार असून प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत। नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। सेवा आहे ती सुरू करण्यात आली आहे। नाही, डोंबिवली ते ठाणे अशी बस व्यवस्था सुरू माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज झालेली आहे। या ठिकाणी आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदू परब असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि डोंबिवलीकरांसाठी पर्वणीच आहे। एका विद्यार्थ्याचा जो पडून मृत्यू झालेला, जो ट्रेनमधून पडून मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही जी आम्ही पर्यायी व्यवस्था, परिवहनची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मागणी केली होती आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय आणि याच्यामुळे डोंबिवलीतील खूप नागरिक जे ठाण्याला प्रवास करणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। ही बस व्यवस्था कंटिन्यू चालली पाहिजे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय हे केडीएमटीचं आरक्षण आहे। लवकरच आम्ही हे आरक्षण डेव्हलप करून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे करतोय, जेणेकरून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिक बस आणि एसी बसेसची देखील सुविधा ठाण्याला जाणाऱ्या माझे जे नागरिक आहेत। आणि आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी एक महत्त्वाचा विषय आपल्याला इथे सांगितला की याच बसच्या माध्यमातून माजीवड्याला जो मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला जोडण्याचं काम देखील शटल सर्व्हिसच्या माध्यमातून आपण करणार आहोत, जेणेकरून ठाण्याला जेव्हा माणूस उतरेल त्याला बोरिवली असेल, पवई असेल, घाटकोपर असेल, इथे प्रवास करताना मेट्रोची म्हणजे इंटिग्रेटेड जो प्रवास आहे नागरिकांचा तो सुखकर होईल या बस सेवेच्या माध्यमातून। मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही तर नांदी आहे आणि मोठा याच्यामधून काहीतरी सुरू होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।